अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ सध्या अडचणीत आलेले आहेत, कारण राज्यभरातल्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी राज्यभरासाठी आंदोलन पुकारलेलं आहे। नंदुरबार जिल्ह्यातल्या अक्कलकुवा येथील खाद्यतेल उत्पादक पेढी सील न केल्याच्या प्रकरणात निलंबनाची कारवाई नरहरी झिरवाळ यांच्याकडून करण्यात आली। 2 वरिष्ठ अधिकाऱ्यांचं निलंबन या ठिकाणी झिरवाळ यांच्याकडून करण्यात आलं आणि त्या संदर्भातले आदेश जे आहेत ते थेट सभागृहातून या ठिकाणी पारित करण्यात आले। या कारवाईमध्ये कुठल्याही प्रकारची शहानिशा न करण्यात आली आणि त्याच प्रकारे एफडीएच्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी त्यांची बाजू मांडण्याची देखील संधी दिली नाही, अशा पद्धतीचा आरोप सध्या झिरवाळांवर होतोय। नरहरी झिरवाळ यांनी घेतलेल्या या निर्णयाच्या विरोधात राज्यभर लेखणी बंद आंदोलन करत शासनाचं लक्ष वेधण्याचा कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केलाय। कायद्यानुसार अधिकाऱ्यांची जर कुठली चूक असेल तर मंत्र्यांनी त्यांची चौकशी करून त्यानंतरच खरं तर कारवाई करणं अपेक्षित आहे, असं संघटनेचं म्हणणं आहे। त्यामुळे अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ जे आहेत ते सध्या अडचणीत सापडलेले आहेत। या आंदोलनाच्या पुढच्या दिशेबाबत लवकरच संघटनेच्या वतीनं स्पष्टीकरण दिलं जाणार आहे। मात्र आता माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीनंतर नाशिक जिल्ह्यातले आणखी एक मंत्री अन्न आणि औषध मंत्री नरहरी झिरवाळ सध्या या आंदोलनामुळे अडचणीत असल्याचं बघायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।